फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन टाईप आपला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड चालू आहे. आपल्याला इक्वेशन दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन x log x इन ब्रॅकेट log ऑफ x या टाईपचा क्वेश्चन दिला आहे. क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दिसायला हार्ड आहे पण सॉल्व करण्यासाठी एकदम सोपा क्वेश्चन आहे. कसं सॉल्व करायचं आपण बघूया. सर्वात अगोदर लेट आय इक्वल्स टू आपण मानून घ्यायचं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. जो काही आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल, फंक्शन दिलेला असेल, तो आपण आय मानून घ्यायचा आणि त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्यानंतर त्यातली हार्ड टर्म कोणती ती बघायची. आता मला हार्ड टर्म ही वाटते म्हणून ती मी घेतो आणि इक्वल्स टू टी पुट करतो. पुट log x इक्वल्स टू टी पुट केलं आहे मी. आपल्याला माहिती आहे पुट केल्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर मी आता दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे काय करतो आपण, डी बाय डी एक्स एल एच एसला, डी बाय डी एक्स आर एच एसला. एल एच एस आपली ही इकडची टर्म एल एच एस, ही आर एच एस आहे इकडे. त्यानंतर log एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन log एक्स आणि log एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला पुढे. टीचं डेरिव्हेटिव्ह येतं डी टी अपॉन डी एक्स. त्यानंतर ही टर्म ॲज इट इज खाली आली. log एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि डी टी अपॉन डी एक्स ॲज इट इज. त्यानंतर डी एक्स जो आहे आपल्याला तो एक्सच्या टर्मकडे घेऊन जायचा. डी एक्स काय करायचं आपण, एक्सच्या टर्मकडे घेऊन जाणार. मी बघा इथं माझा डी एक्स आहे, हा कुठे जाईल, एक्सच्या टर्मकडे. हा डी एक्स इकडे जाईल आणि डी टी ॲज इट इज राहील. डी एक्स तिकडे गेल्यानंतर न्यूमरेटरला गेला, इथे न्यूमरेटरला आला आहे आणि खाली एक्स log एक्स शिल्लक राहिलं माझं. इथं एक हा लॉग नाही आहे आपला, हा फक्त इथं एकच लॉग शिल्लक राहील आणि log एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. इथं हा एक लॉग नाही आहे, सॉरी त्याबद्दल. ही आपली टर्म फायनल शिल्लक राहील. इक्वल्स टू काय झालं आपलं, डी टी झालं आहे. त्यानंतर ही टर्म जी आहे ती मी इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करणार. इक्वेशन नंबर 1मध्ये काय आलं आपलं बघा, 1 अपॉन एक्स log एक्स. डी एक्स जर मी साईडला घेतला तर काय उरलं, 1 अपॉन एक्स log एक्स इक्वल्स टू काय आहे माझं, डी टी. आता इक्वेशन नंबर 1 बघूया आपण काय बघा. इक्वेशन नंबर 1 माझं हे याच्यामध्ये मी आता डी एक्स अपॉन एक्स log एक्स ऐवजी काय येईल, डी टी येईल. डी एक्स अपॉन एक्स log एक्स, बघा डी एक्स अपॉन हा डी एक्स आणि अपॉनचा एक्स log एक्स, याच्याऐवजी ह्या पूर्ण टर्मऐवजी काय येईल माझं, डी टी येईल. आणि ही जी उरलेली टर्म आहे ती आपण काय पुट केली, टी पुट केली. बघा ही काय पुट केली, टी, पण तो न्यूमरेटरला आहे, सॉरी डिनॉमिनेटरला आहे. मग माझं इक्वेशन 1 काय बनलं आहे आता, इक्वेशन 1 माझं क्रिएट झालं आहे. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन डी एक्स. वरची जी टर्म आहे ती पूर्ण डी टी झाली आणि डिनॉमिनेटरची टर्म टी. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायरेक्ट 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, log एक्स. तसं 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन काय येईल, log टी प्लस सी. आणि त्यानंतर टीच्या ऐवजी काय व्हॅल्यू होती आपली ती आपण पुट करून देणार. टीच्या ऐवजी मी जी काही व्हॅल्यू होती ती मी इथं पुट केली आणि त्याचं हे मला फायनल ॲन्सर भेटला. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो.